काय तुझा आत्मा तुझ्या आधी काय काय घे तुला. हे आबा आबा मी तुझ्या बर्थडे साठी आलोय. बर्थडे साठी मी तात्या विंचू. दात तरी घासायचे रे. तुझ्या बर्थडे साठी आलोय तुला विश द्यायला. आता विंचूचं विष कोण घेणार. बरं घेतलं ना नंतर प्रॉब्लेम झाला तर उतरवायचं कसं. मंत्र विंत्र कोणाला येतो. मी उतरवेन. मला येतो मंत्र. मी उतरवेन. आधी तू स्वतःची उतरव. स्वतःची उतरवायला लिंबू सरबत आणि आमची उतरवायला काय हे मंत्र. बरं तुम्ही बाहेर येता का तात्या. पेस्ट देऊ आमच्याकडे. बाहेर या बाहेर या. या बाहेर या. असं बाहेर असं बाहेर या. अगो अरे ओम भगवास हे ओम फट स्वा. बरं, मी काय म्हणते तात्या तुम्ही इथे इथे या खुर्चीवर बसा. लांब बसवते. हा बसा इथेच बसा. कशाला आणलंय. बसा बसा याच खुर्चीवर बसा. उठू नका थोडा वेळ. हे काय झालं. या खुर्चीवर कशाला. नाही काय झालं मगाशी थोडं पाणी सांडलं होतं. म्हटलं तुमच्यात स्पंज आहे ना शोषून घ्या थोडस. आधी तरी सांगायचं मी माझ्यातला स्पंज काढून तुला दिला असता. आधी 2 पंच काढ. ते महत्वाचे तिथे. मस्त. तू जरासा दिलीप भैया कर आधी. आम्ही प्रयत्न तरी करतोय. बस 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 अजून काही लोक यायचे आहेत. आबा तुमचे बाकीचे मित्र पण येणार का? आहेत. अरे वा, वा, हो. ते वा. भुसनाळे कुठे राहिले. अरे वा. अहो, भुसनाळे. ए बाळा, ए बाळा, असं माझा आत्मा तुझा आणि तुझा आत्मा ओ फट स्वा. ओम भगबुगे भगबुगे. अरे त्याचा आत्मा तुझ्यात गेला तर फुटून मरशील. मी काय म्हणतो हे चमचा लिंबूवाले हे लिंबू पडले वाटते त्यातले. चमचा जेवढा राहिला आता कुठे. पाय 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 तो पाय पाय. हो हो अच्छा. तोटी आहे तोटी. त्याला पाईप लावतात. ते हो हे कार्यक्रमाला चालेल. आपण सुरू करूया का. आली आहेत आता बरीच जण. चला, चला, सुरू सगळे करूया आले, का? चला, कोणी राहिलंय का आता यायचं? आम्ही बाकी आहे. मला तरी येऊ द्या. असं करू नका तुम्ही. प्रत्येक वेळी असं करता ना. म्हणजे मला काही कळत नाही. प्रत्येक वेळी मला अगं पटकन यायचं पटकन यायचं. अरे बापरे घरीच बसली इथे. अरे सोडवायचं मग ठीक आहे असं काही नाही. अरे नमस्कार काय म्हणता. अरे दर्शन 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 दर्शन. मगापर्यंत बरोबर करत होता. दर्शनला बघितलं की आधी सुरू झालं. दर्शन तर आहे तुम्ही माझ्या बांधव दिलं. पड्यालो. नाही आहे इथे. हा सावकाश. नमस्कार काय म्हणता. अरे वा तुम्हाला पण जात भाऊ माझा. वा, वा. केक कापा जो, केक आहे माझा. अरे बापरे छान केक आहे हा. माझा केक आहे. आवा. काय आणलंय. तुमच्यासाठी कोंबडी आणली. अरे वा, वा. एक मिनिट मी काय म्हणते काय वा वा. हा वाढदिवसाच्या दिवशी केक आणायची कोंबडी आणि आबा काय आता ही कोंबडी कापणार आहेत का. काही चाललंय वाटेल ते. ही कशाला आणली तू. अहो साधी सुधी कोंबडी नाही बघा काही. सोन्याचं अंड देते. अगं बाई. काहीतरीच काय. कोंबडी काय सोन्याचं अंडा देते का ही. अरे खूप जण मागे लागले तर बरं का या कोंबडीच्या. कळलं का. हा 5,000 रुपये किंमत आहे त्याची. कळलं का. 5,000. 5,000 रुपये. 5,000 तुषार देवल अख्खा कार्यक्रम करतो. पण तिकडे बसून अंडी देतो का. देतो का अंडी देतो. अरे कसलं म्युझिक वेळेवर देत नाही. अंडी काय देणार. म्हणजे अरे चिमण तुला तर घ्यावीच लागेल कोंबडी. मी काय घेऊ. अरे सकाळी तुझी अंगठी गिळली आहे तिनं. अच्छा हो रे.
त्या ती माझी कोंबडी आहे. नाही आबांसाठी आणलेली आहे सुखात आपलं काहीतरी आबा ते कापून घ्याल हो आबा. मी काय म्हणतो बाकी काही नाही केक पायानं कापाय गप्पा बसा. आबा आपल्याला काही गरज नाही मला कोंबडी पाहिजे, माझी आहे. नाही आबा हे बघा कोंबडीची काही गरज नाही तुम्हाला. अहो एक साधा काजू आहे ना दिवसभर चघळत बसता तुम्ही. हा त्या डब्यामध्ये बघा सगळे अर्धवट चघळलेले काजू ठेवले तगडलेलं काजू आहेत. मला वाटलं ओले लागतात काय, ताजे आहेत की काय? बघून खायचे ना ते. एक मिनिट. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. ती कोंबडी मला द्या ती बाई कोंबडी. यांचं एक वेगळंच आहे आता काही. ती कोंबडी आता मी ओ, स्वा. म्हणजे कोंबडीचा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा कोंबडीच्यात. नाही ही कोंबडी माझ्या पोटात आणि मग मी ओम पडतो. अरे ते कोंबडी त्यांनी घेतली तर त्याची अंगठी त्या अंड्यात शोधेल, तरी तू अख्खी कोंबडी खाल्ली तर मग त्यांनी अंगठी शोधायची कुठे? तर मंडळी, थुकरटवाडीच्या आबांचा आहे वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आबांच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक मित्र आले आहेत. आता बघायचंय आणखी कोण कोण मित्र या पार्टीत सहभागी होणार आणि या पार्टीत आणखीन काय काय धमाल येणार आहे पाहूयात उद्याच्या भागात. यानंतर येणार आहे माझ्या बायकोचा प्रियकर दर्शन. तर काय हा सिनेमा दर्शन? मला फार इंटरेस्टिंग टायटल वाटतंय. गंमतशीर सिनेमा आहे. या दोघांचं लग्न होतं आणि ह्यांना एक थ्रिलिंग हनीमून हवं आहे. अच्छा. विशेषतः हिला हवं आहे आणि मी एक भूत आहे. मी त्या सगळ्या यांच्या नुकतं लग्न झालेल्या प्रकरणात मी दाखल होतो आणि मग मी प्रियकर होतो की नाही होत का काय नक्की होतं ते सिनेमातच बघायला मिळेल असं त्याचं एक धमाल स्ट्रक्चर आहे. मंडळी, सगळ्या पाहुण्यांना मला सांगायचंय की चला हवा येऊ द्याचं हे पर्व आहे, होऊ दे व्हायरल पर्व. आणि या होऊ दे व्हायरलची गंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या व्हायरलचा फीवर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. मंडळी, या आठवड्यात सुद्धा खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला जसं 2 दिवसांपूर्वीच मी सांगितलंय की या आठवड्यात असणार आहे एलिमिनेशन आणि ते सुद्धा 2 स्पर्धकांचं. त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त हसायचं काम करा. वळूयात पुन्हा एकदा होऊ दे व्हायरल स्पर्धेकडे. मंडळी, चला हवा येऊ द्याच्या होऊ दे व्हायरलच्या या पर्वात तुम्हाला आम्हाला सर्वांना हसवणारे अनेक हिरे आम्हाला महाराष्ट्रातून मिळाले. या सगळ्यांनीच आपल्याला पोटभर हसवलं, पण आम्हाला आश्चर्यचकित केलं ते यातल्या बालकलाकारांनी. आणि यातलंच एक नाव म्हणजेच तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका अर्णव कालकुंद्री. हा मुलगा जितका सगळ्यांना हसवण्यात पटाईतय तितकाच पटाईतय त्याच्या हजरजबाबीपणासाठी. सतत हसत असणाऱ्या मुलाला जेव्हा आम्ही त्याच्या एनर्जीचं गुपित विचारलं तेव्हा त्यानं उत्तर काय दिलं पहा. तुम्ही मला एनर्जीचा प्रश्न विचारलेला ना, माझ्याकडे एनर्जी कशी येते? अरे कशी येते? आईच्या पप्पीनी. आईच्या पप्पीने. आई पप्पी देते तुझी दरवेळेला हो. आणि मग त्याने एनर्जी येते तुला. हो. ते आम्हाला जरा बघायला आवडेल ना की कसं असतं. जरा